आता गव्हर्नमेंटची खरेदी चालू होणार आहे नाफेडची, तर याच्यामुळे आवकावर परिणाम होईल, शेतकरी तिकडे वलन होईल, तर हमखास परिणाम होईल याचा। समजा कधी चालू होणार गव्हर्नमेंट खरेदी नोंदणी मला वाटतं तर ते 1 तारखेपासून नोंदणी चालू होईल जाईल आणि 15 तारीखपर्यंत खरेदी चालू होईल। मध्ये गिराकी निघली, भाव बढ़ गए गुजरातमध्ये समजा भाव वाढले। बरोबर आहे चालतं, धन्यवाद। नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आढावा घेणार आहोत जालना बाजार समितीचे संपूर्ण मालाचे बाजारभाव। आज सोयाबीनच्या भावात 100 रुपयाची वाढ झाली आहे। तसंच आपण आज जाणून घेऊया गव्हाचे बाजारभाव, ज्वारीचे बाजारभाव, बाजरीचे बाजारभाव व मक्का, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तसेच आज करडी पण मार्केटमध्ये होतं। या संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घेऊया। पुढे व्हिडिओमध्ये कमीत कमी काय बाजारभाव आहे, जास्तीत जास्त काय बाजारभाव आहे, तसंच जो सर्वसाधारण दर आहे तो काय आहे व तशीच आवक पण जाणून घेऊया। आज आहे दिनांक 31/10/2025। या ठिकाणी सर्वप्रथम आपण गव्हाचे बाजारभाव जाणून घेऊया। गव्हाची आवक सध्या बाजार समितीमध्ये वाढलेली आहे, बघू शकता तुम्ही। या ठिकाणी 1375 क्विंटलची आवक आहे आणि जास्तीत जास्त गहू विकलेला आहे 2600 रुपये आणि कमीत कमी विकलेला आहे 2500 रुपये आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 2550 रुपये सर्वसाधारण दर। त्यानंतर ज्वारीचे बाजारभाव बघू शकतो मी। ज्वारीची आवक पण वाढलेली आहे। 3029 ज्वारीची बीट चालू आहे 29 या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळं ज्वारीच्या बाजारभावामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे। भविष्यात ज्वारीचं पीक कमी येणार आहे व शेतकऱ्याचं कल या ठिकाणी गावाकडे राहणार आहे, गावाचं पीक वाढणार आहे। 3100 3 बार तिरमग भाव बघू शकता। हा जो माल आकाश ट्रेडिंग कंपनी 3100 मध्ये 3 झाली। बरं किती कट्टे होते? या 18 गोणे आहे। बरं सध्या आवक कशी बरं ज्वारीची? पावसामुळे कमी आहे। बरं ज्वारी कमीत कमी काय करू राहिली? कमीत कमी ज्वारी करू राहिली 2800 रुपये, 2800-2700 समजा, 2700-2800। लोअर मध्ये 4000-4200 मध्ये गिराकी निघली, भाव बढ़ गए गुजरातमध्ये समजा भाव वाढले। बरोबर आहे चालतं, धन्यवाद। भाव पण वाढलेले आहे ज्वारीची। आवक आहे 1527 क्विंटलची आणि भाव आहे जास्तीत जास्त 4300 रुपये, कमीत कमी 2000 रुपये आणि जो सर्वसाधारण दर आहे तो आहे 2850 रुपये। त्यानंतर आपण जाणून घेऊया बाजरीचे बाजारभाव। या ठिकाणी बाजरीची बीट चालू आहे 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26। वो आ गई मेरे को 26 वो आ गई मेरे को 26 करोगे 26 वो आ गई मेरे को 26 छह तो कोणते आहे 26 किती झाली? 2426 बाजरी या ठिकाणी बघू शकतो तुम्ही। बाजरी या ठिकाणी बघू शकतो तुम्ही। बाजरीची आवक आहे 510 क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर आहे 3050 आणि जो कमीत कमी दर आहे 2209 रुपये आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 2700 रुपये सर्वसाधारण दर। त्यानंतर मक्काचे बाजार जाणून घ्या। मक्काची या ठिकाणी आवक आहे 547 क्विंटलची, जास्तीत जास्त भाव लागला आहे 1700 रुपये, कमीत कमी 1190 आणि जो ॲव्हरेज सर्वसाधारण दर आहे तो आहे 1450।
त्यानंतर पांढरी तूर या ठिकाणी पांढऱ्या तुरीची बघू शकता, पांढऱ्या तुरीची आवक आहे 159 क्विंटलची, जास्तीत जास्त 7,000 भाव आहे, कमीत कमी 6,000 आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 6,600 सर्वसाधारण दर. त्यानंतर गावरान हरभऱ्याची आवक कमी आहे, फक्त 37 क्विंटलची, जास्तीत जास्त भाव आहे 4,500, कमीत कमी 4,000 आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 4,200. त्यानंतर उडीद बघू शकता तुम्ही, उडीदाची आवक एकदम कमीच आहे, फक्त 3 क्विंटलची आवक दिसत आहे, वरमध्ये 5,000 खाली 4,000 आणि जो ॲव्हरेज दर आहे तो 5,000 सर्वसाधारण दर. त्यानंतर चमकी मुगाची बी आवक कमी आहे, फक्त 31 क्विंटलची, जास्तीत जास्त 6,300, कमीत कमी 4,000 रुपये आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 5,500 रुपये. त्यानंतर पुढं आपण जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव. तुम्हाला म्हटलं होतं मी सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहे. बघू आता गव्हर्नमेंटची खरेदी चालू होणार आहे नाफेडची, तर याच्यामुळे आवकावर परिणाम होईल, शेतकरी तिकडे वलन होईल, तर हमखास परिणाम होईल याचा. बरं समजा कधी चालू होणार गव्हर्नमेंटची खरेदी? गव्हर्नमेंट खरेदी नोंदणी मला वाटतं तर ते 1 तारखेपासून नोंदणी चालू होईल जाईल आणि 15 तारीखपर्यंत खरेदी चालू होईल. लगभग आणखी समजा एक 15 दिवसात 15-20 दिवसात आणखी वेळ आहे. हां, बरोबर. तर भविष्यात समजा हेच भाव राहतील, थोडेफार वाढतील. सोयाबीनात तेजी यायची शक्यता आहे, कारण ज्वारी म्हणजे तेजी आली ती कशामुळे आली बरं अंदाजे? ज्वारीची तेजी आता पेरणी लांबणीवर गेलेली आहे आणि आवक फार कमी झालेली आहे आणि ज्वारीची गिराईकी चांगली आहे सध्या, त्याच्यामुळे हे डिमांड निघलेली आहे, भाव वाढलेले आहे. ॲव्हरेज ज्वारी 3,029 आणि बेस्ट ज्वारी 4500. भविष्यात ज्वारीचे भाव बी आणखी वाढू शकते का? बिलकुल. आणि बाजाराचे भाव सध्या वाढलेले आहे, बाजरीचे भाव झालेले आहेत 3100 रुपये वरमध्ये. हां, खालीमध्ये पण कॅटल फीड आहे 1800-1900, पण बाकी जे मीडियम माल आहे 25-26. तुम्ही सोयाबीनची आवक पण वाढलेली आहे, या ठिकाणी 7,452 क्विंटलची आवक आहे आणि वरमध्ये एकदम सुपर जो माल आहे ग्रीन गुड सीड्स माल जो असेल तो 4751 विकला आहे. काल तो 86 रुपये होता आणि जो 3200 रुपये कमीत कमी विकला आहे आणि जो ॲव्हरेज दर आहे तो आहे 4,050 रुपये. काल 3950 होता, म्हणजे 100 भाव वाढलेला आहे 4,050. म्हणजे जो आज जो 10 मौशर माल आहे सोयाबीनचा, 10 मौशर माल 4250 विकलेला आहे बाजार समितीमध्ये. काल 4350 विकलेला आहे बाजार समितीमध्ये आज सोयाबीन. 4350 10 मौशर, 11 आणि 12 मौशरपर्यंत चांगले माल. आणि काल 4250 विकली होती, म्हणजे आज जवळपास 100 रुपयाचे भाव वाढलेले आहे. या ठिकाणी 1 तारखेपासून सोयाबीन खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी चालू होणार आहे, त्यामुळे बी सध्या भावामध्ये आपला थोडी वाढ पाहायला मिळेल. आणखीन 8 दिवसामध्ये भाव 100-200 वाढू शकता, असं व्यापारी वर्गातून माहिती येत आहे. तसेच करडीचे बाजारभाव आहे, करडी या ठिकाणी विकत आहे. करडीची आवक होती फक्त 25 क्विंटलची आणि एकच लॉट होता 25 क्विंटलचा. भाव मिळाला आहे 4,500, म्हणजे 45 रुपये किलो करडी विकली आहे. चालतं. या एकाच व्हिडिओमध्ये आपण जालना बाजार समितीचे कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव व जो ॲव्हरेज भाव आहे ते सर्व जाणून घेतले. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.